मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपवरती खास करून किरीट सोमय्यांवरती टीका केली आहे। माफियांना सोबत घेऊन फिरणारे माफियांबद्दल बोलतात अशा शब्दात अप्रत्यक्षरित्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। तसंच शिवसेना आणि महापालिकेच्या कारभारावरती होत असलेल्या प्रत्येक आरोपाला माझ्याकडे उत्तर असल्याचा दावाही त्यांनी केला। काही वेळापूर्वी शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला। महत्त्वाचं म्हणजे युतीची चर्चा होण्याआधी शिवसेनेनं स्वतःचा वचननामा प्रसिद्ध करून स्वबळाची तयारी केली आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे। मात्र युती झालीच तर भाजपच्या वचननाम्यातील चांगल्या गोष्टी यामध्ये समाविष्ट करून घेऊ असंही उद्धव ठाकरे सांगायला विसरले नाहीत। तर शिवसेनेनं आज प्रकाशित केलेला वचननामा आणि सोबतच विविध मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। आरोप करणारे किती स्वच्छ त्याच्यावरती राहील अवलंबून। आरोप करणारे जर का पक्षात माफिया घेऊन फिरत असतील तर अशा प्रश्नाची उत्तर मी का देऊ? आणि मला असंच म्हणायचं, मी अजूनही राजकारणाला हात घातलेला नाही, म्हणून कृपा करून या आजच्या बैठकीत राजकारण आणू नका। या सगळ्याची माझ्याकडे खणखणीत उत्तर आहे, ती खणखणीत उत्तरं मला जर का वेळ आली तर मी देईन। कर्जाचा बोजा जो दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यात तुम्ही पुन्हा विद्यार्थ्यांना बेसवर पास मोफतची घोषणा केलेली आहे, त्यांनी अजून बोजा पडेल असं नाही वाटत? तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीच्या विरोधात असता, पण जो याच्या विरोधात बोलेल तो त्यांचे विरोधी आहे। तुम्ही विद्यार्थी द्रोही आहात का? जो कोणी माझ्या वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबई द्रोही आहे। बोला, जो कोणी माझ्या विषयावरती शंका उपस्थित करेल तो मुंबई द्रोही आहे। बोला। युतीबद्दलची बोलणी चालू आहे। मी मगाशी जे सांगितलं की 23 जानेवारीचं महत्व आमच्याकरता वेगळं आहे आणि आम्हाला असं वाटतं की मला आम्ही असं मानतो की 23 जानेवारीला वचनबद्ध होणं हे आमच्यासाठी फार मोठं एक काम आहे आणि ती वचनबद्धता आम्ही सातत्याने निभावत आहोत, याही पुढे निभावू। म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे। उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही इथे घेऊ।